शेतकरी मित्रांनो, आज आपण ठिबक व रेन पाईप यावर कांद्याची लागवड याबद्दल बोलणार आहोत। जर आपण ठिबकवर कांद्याची लागवड केली तर उत्पन्न नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटते। त्याचा रिझल्ट आपण बऱ्याचदा पाहिलेला असेल। परंतु ज्यावेळेस आपण बेडवरती किंवा गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतो तर हा जो गादी वाफा आहे हा 4 ते 4.5 फूट किंवा 1.25 मीटर ते 1.5 मीटर या मापाचा असतो। तर यावरती आपण जर ठिबकची एकच नळी जर अंथरलेली किंवा टाकलेली असेल तर काय होतं, काही रोपांना चांगल्या पद्धतीने पाणी भेटतं व काही रोपांना पाणी त्या प्रमाणामध्ये भेटत नाही किंवा सम प्रमाणामध्ये पाणी भेटत नाही। आणि मग काही कांद्याचं उत्पन्न चांगलं भेटतं व काही कांद्याचं जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने उत्पन्न भेटत नाही। त्यामुळे जर गादी वाफ्यावर जर ड्रिप करायचं असेल तर तुम्ही 2 नळ्या जर टाकल्या ठिबकच्या तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्नामध्ये फरक पाहायला भेटतो। त्यामुळे गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करताना त्यासोबतच आपण खते देखील त्यातून वॉटर सोल्युबल खते वगैरे सोडतो, तर त्याचंही सेम त्याच पद्धतीने होतं। तर काय होतं, काही रोपांना चांगल्या पद्धतीने खतं भेटतं व काही रोपांना खत त्या प्रमाणामध्ये भेटत नाही। त्यामुळे जर तुम्ही गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करणार असेल तर 2 नळ्या त्याच्यावरती ठिबकच्या टाकणं अपेक्षित आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न भेटलं पाहिजे। तर त्यासोबतच आपण आता रेन पाईपवर देखील कांद्याची लागवड बऱ्याच ठिकाणी करत आहेत। तर रेन पाईपवर जर कांद्याची लागवड केली तर त्याचा मेन फायदा असा आहे की कांद्यावर पडणारे रोग व किडीचे प्रमाण कमी दिसते व त्यामुळे कांद्याला जी काही फवारणी करावी लागते त्याचा खर्च बऱ्यापैकी कमी होतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने कांद्याच्या लागवडीसाठी योग्य ठिबक पद्धती जाणून घेतलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।